शिवसेना विडी घरकुलच्या नागरी सुविधांबाबत मदत सरकार करत नाही. विष्णू कारंपुरी महाराज. दक्षिण सोलापूर कुंभारी येथे बेघर विडी कामगारांसाठी माँसाहेब मीनाताई ठाकरे विडी कामगार संस्थेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या घरकुल वसाहतीस रस्ता, पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती पुरविण्यास सहकार्य करीत नसल्या कारणाने महिला विडी कामगार सभासदांना ताबा देण्यास विलंब होत आहे, असा गंभीर आरोप माँसाहेब विडी कामगार गृहनिर्माण संस्थेचे संस्थापक विष्णू कारंपुरी महाराज यांनी केला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून महिला विडी कामगारांना शिवसेना प्रणित माँसाहेब विडी घरकुल योजनेचे सुमारे 1000 घरे पूर्ण झाले आहे. ती घरे पूर्ण होऊन 9 ते 10 वर्ष पूर्ण होत आहेत. अद्यापही त्या ठिकाणी नागरी सुविधा व मूलभूत गरजा नसल्याकारणाने सभासदांना घराचा ताबा दिला गेला नाही. या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे वारंवार मागणी केली, मात्र शासन दुर्लक्ष करून मदत करत नाही. म्हणून सर्व सभासद बंधू भगिनींनी शासनाकडे याबाबत न्याय मिळवून घेण्यासाठी सज्ज राहावे आणि शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या धर्मपत्नी कैलासवासी मीनाताई ठाकरे यांच्या नावाने असलेल्या विडी घरकुलास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या प्रश्नी जाब विचारणार असाही बैठकीत एकमताने ठरले. शेवटी सर्व सभासदांनी शासनाकडून नागरी सुविधा पुरविण्याबाबत एकजुटीने लढण्याची तयारी दर्शवली. सदर माँसाहेब गृहनिर्माण संस्थेच्या झालेल्या बैठकीत मंगल फुटाणे, लक्ष्मी दहीहंडे, अंबिका पांढरे, यल्लप्पा गायकवाड, नवनीता गडगी, जानकी भिरती, शारदा शिद्राल, लक्ष्मीबाई गाजराल, पप्पू शेख, विठ्ठल कुऱ्हाडकर, ॲडव्होकेट मुनीनाथ कारंपुरी, रेखा आडकी, गुरुनाथ कोळी, प्रशांत जक्का, श्रीनिवास बोगा, शरणप्पा जगले यांच्यासह लाभार्थी विडी कामगार बंधू भगिनी उपस्थित होते. माँसाहेब विडी कामगार घरकुल योजनेच्या माध्यमातून 900 घरांचा ताबा देण्यासाठी जवळजवळ 10 ते 12 वर्ष विलंब होत आहे. या बाबतीमध्ये शासनाचा असहकार्यपणा, रस्ता, पाणी, ड्रेनेज, लाईट या बाबतीमध्ये होणारा शासनाकडून होणारा विलंब, एकीकडे 15,000 घरं एका वर्षात पूर्ण करून शासन देत आहे प्रधानमंत्रींच्या आदेशानुसार, आणि एकीकडे 900 घरं जवळजवळ 2008 पासून आम्ही प्रयत्न करतो, शासन सहकार्य करत नाही. यामध्ये अनेक अडचणी आणि मक्तेदार देखील आम्हाला मनावर जसं सहकार्य करताना दिसून येत नाही. म्हणून गेल्या आठवड्यामध्ये 27/1/2024 रोजी सर्व सभासदांची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये ठरला की आपण एकदा कॉन्ट्रॅक्टर आणि शासनाकडे विनंती करून आपण प्रयत्न करूया, अन्यथा या शासनाविरुद्ध, भाजप शासनाविरुद्ध, त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टर विरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरून आमचं घर आम्ही ताब्यात घेऊ किंवा आमचं घर आम्ही मिळवून घेऊ, अशा प्रकारचा निर्धार आम्ही केलेला आहे. परंतु शक्यतो आम्ही या ठिकाणी प्रेमाने किंवा समझोत्याने कॉन्ट्रॅक्टरशी बोलून किंवा सरकारशी बोलून त्या ठिकाणी रस्ता पूर्ण झाला, कच्चा रस्ता झालेला आहे 15,000 घरात झाल्यामुळं. त्याचबरोबर पाणी आलेले आहेत, घराघरात पोचला पाहिजे. पाण्यासाठी आम्ही माँसाहेब घरकुलचं 2 ते 3 एकर जागा त्या ठिकाणी फिल्टरसाठी दिलं, टाक्या बांधलेल्या आहेत. आता आम्हाला राहायला तिथं सोय नसल्यामुळे, लाईट दिवाबत्ती नसल्यामुळे आम्ही त्या बाबतीमध्ये वाट बघत आहोत. आणि आम्ही या सर्व माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आणि गृहनिर्माण मंत्र्यांना, संबंधित मंत्र्यांना भेटून यामध्ये ज्या प्रकारे लवकरात लवकर आमचं घरकुल होईल आम्ही सर्व ताबा देऊ. अन्यथा जे आडवा येत आहेत किंवा जे अन्यथा आम्हाला या बाबतीमध्ये सहकार्य करत नाहीत, मग तो कॉन्ट्रॅक्टर असो किंवा सरकार असो, त्याच्या विरुद्ध लढा देऊ, असा निर्धार आज आमच्या बैठकीमध्ये सर्वांच्या वतीने घेण्यात आलेले आहे. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.